नमस्कार, मी परमदा जाधव. तर मित्रांनो, पुन्हा एकदा मध्य पूर्वेत तणाव हा वाढलेला आहे. एका जहाजावर अचानक गोळीबार झालेला आहे आणि यामागे इराणकडून संकेत दिले जात आहेत. तर जगात मोठे संघर्ष सुरू होणार आहेत का? तर चला पूर्ण माहिती समजून घेऊया. तर नेमकं काय झालं? तर अहवालानुसार एका व्यापारी जहाजावर अचानक हल्ला झाला, गोळीबार करण्यात आला आणि जहाजाला नुकसान झालेलं आहे. तर ही घटना स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ जवळ घडल्याचे आपल्याला सांगितलं जात आहे. तर हॉर्मुझमध्ये हे झालं आहे. तर महत्त्वाचं काय म्हणजे ही जागा जगातील सर्वात संवेदनशील समुद्र जो मार्ग आहे त्याच्यातली आहे. तर तणाव का वाढला? तर अमेरिका आणि इराण यांच्यात आधीच तणाव होता. काही दिवसापूर्वी अमेरिका आणि इराणमध्ये चर्चा झाली, पण पूर्ण तोडगा निघालेला नाही. आणि त्यानंतरच हा हल्ला झाला आणि त्यामुळे असा संशय आहे की हा हल्ला म्हणजेच इराणकडून सिग्नल असू शकते. आणि म्हणून ट्रम्पचा संबंध काय? तर या सगळ्यात डोनाल्ड ट्रम्प यांचं नाव पुन्हा चर्चेत आलेलं आहे. कारण त्यांनी आधीच इराणवर दबाव टाकण्याची जी रणनीती आहे ती सांगितली होती. तर तेल मार्गावर नियंत्रण ठेवण्याचा प्लॅन हा होता आणि त्यामुळे हा हल्ला म्हणजेच त्या तणावाचाच एक भाग मानला जातो. आणि म्हणून जगावर याचा परिणाम काय? तर या घटनेनंतर मोठे परिणाम होऊ शकतात. पेट्रोल डिझेल महाग होऊ शकते, तेल पुरवठा कमी होऊ शकतो, शेअर बाजारात याची परिणाम दिसून येतील आणि युद्धाचा धोका हा वाढण्याची शक्यता आहे. तर कारण काय? तर जागतिक जो तेल पुरवठा आहे तो जगातील 20% तेल या मार्गावरून म्हणजे स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ म्हणजे हॉर्मुझ समुद्रधुनीतून हे तेल जात असतंय. आणि म्हणून सध्याची परिस्थिती काय आहे? तर आताच्या घडीला परिस्थिती तणावपूर्वक आहे. तर जहाजांची जी हालचाल आहे ती सावधपणे सुरू आहे. अनेक जहाज आहेत ते देश सतर्क झालेले आहेत जहाजावरती. कारण अजून मोठे युद्ध सुरू झालेलं नाही, पण धोका कायम आहे. सांगता येत नाही, केव्हा पण काही होऊ शकतंय. म्हणून ही फक्त जहाजावरील घटना नाही, तर हा मोठा संकेत किंवा मोठा धोका होऊ शकतोय. तर पुढे काय होईल खूप महत्त्वाचे आहे. कारण पुढे काही पण होऊ शकतंय. म्हणून ते महत्त्वाचे आहे. अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.